नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबतच्या ई-केवायसी संदर्भात शिफारस पत्र आले आणि हे शिफारस पत्र आल्यानंतर हे शिफारस पत्र नक्की काय आहे, हे शिफारस पत्र तुम्ही जमा कुठे करायचे, शिफारस पत्र तुम्हाला कुठून मिळणार, असे विविध प्रश्न त्या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत। त्यासोबतच कोणत्या महिलांसाठी हे शिफारस पत्र आवश्यक असणार आहे, हे शिफारस पत्र जमा करताना त्यासोबत कोणती कागदपत्र जमा करायची आहेत, ई-केवायसी केल्यावर हे शिफारस पत्र तुम्हाला जमा करायचे आहे का आधी जमा करायचे, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत, जेणेकरून या शिफारस पत्राबाबत तुमची कोणतीही शंका राहणार नाही। त्यासोबतच हे शिफारस पत्र देखील मी तुम्हाला देणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे याची अडचण येणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, हे कुठून मिळेल, हे जमा कुठे करायचे, ई-केवायसी साठी आवश्यक असणार आहे। आता लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याकरिता शेवटचे काही दिवस उरले आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की ई-केवायसी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत आहे। 31 डिसेंबर नंतर लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी करता कोणत्याही प्रकारची मुदत वाढ दिली जाणार नसल्याचे सरकारकडून त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे। मग चला, हे शिफारस पत्र नक्की काय आहे ते पाहूया। तर हे आहे लाडकी बहीण योजनेसाठीचे ई-केवायसी संदर्भातील शिफारस पत्र। अशा पद्धतीने सोपं असतं, यामध्ये जास्त काही माहिती नाही, काही तुम्हाला घाबरून जाण्याची, टेन्शन घेण्याची गरज नाही। परंतु त्याआधी याबाबतच्या काही माहिती लक्षात घ्या। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहिती आहे, मी आधी वरती लिहून टाकतो की 31 डिसेंबरच्या आधी तुम्हाला हे शिफारस पत्र जमा करायचे आहे, कारण 31 डिसेंबर ही आपली लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याकरिता दिलेली अंतिम मुदत आहे आणि या अंतिम मुदतीमध्ये कोणतीही वाढ होणार नाही, मी तुम्हाला आधीच सांगितले। आता हे शिफारस पत्र नक्की काय आहे तर लक्षात घ्या। या शिफारस पत्रामध्ये सुरुवातीला कोण हे शिफारस पत्र भरणार आहे, तर हे शिफारस पत्र भरणार आहेत अंगणवाडी सेविका। आता अंगणवाडी सेविका हे शिफारस पत्रामध्ये सर्व माहिती भरणार आहेत। तुम्हाला यामध्ये काहीही माहिती भरण्याची देखील गरज नाही, किंवा तुम्ही फार तुमचं नाव आणि आधार नंबर यामध्ये टाकू शकता। आता हे शिफारस पत्र नक्की लागणार कोणाला, सर्वच लाडक्या बहिणींना लागणार का, तर याचं उत्तर आहे नाही। हे शिफारस पत्र लागणार कोणाला, तर ज्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पती आणि वडील नाही आहेत। लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाही, त्या लाडक्या बहिणींना त्यांची ई-केवायसी पूर्णपणे करण्यासाठी हे शिफारस पत्र आवश्यक असते, जे की अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला मिळणार आहे। दुसऱ्याही प्रश्नाचे तुमचे उत्तर या ठिकाणी क्लिअर झाले की तुमच्या गावामधील तुमच्या जवळच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्या अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला हे शिफारस पत्र आलेले आहेत। शिफारस पत्र भरणे देखील सर्वत्र सुरू आहे। आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, लागणार कोणाला, तर ज्या महिलांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्या महिलांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी त्यांना हे शिफारस पत्र लागणार आहे। आता ज्या महिलांना पती आहेत, वडील आहेत, त्यांना ई-केवायसी करण्याकरता हे शिफारस पत्र लागणार आहे का, तर अजिबात नाही। लक्षात घ्या, ज्या महिलांना पती किंवा वडील आहेत, त्या महिलांनी काय केलं, तर ई-केवायसी करताना त्या ठिकाणी पती किंवा वडिलांचा त्या ठिकाणी आधार नंबर टाकला। पती असेल तर पती, वडील असतील तर वडिलांचा आधार नंबर टाकला। आधार नंबर टाकून त्या ठिकाणी ओटीपी आला आणि ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी सबमिट करून त्या लाडक्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी ची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण केली। कोणी, ज्यांना पती आहेत, वडील आहेत, अशा महिलांनी। त्यामुळे त्यांची ई-केवायसीचा तिथेच विषय पूर्णपणे संपत आहे। त्यांना कुठेही जाण्याची, कुणालाही कोणतेही पत्र देण्याची, कोणतेही कागदपत्र जमा करण्याची कसलीही आवश्यकता नाही। हे आधी क्लिअर करा। मला अनेक अशा महिलांनी मेसेज केले, ज्यांना पती आहेत, वडील आहेत, त्यांनी देखील मेसेज केले की आम्ही देखील हे शिफारस पत्र जमा करायचे आहे का, तर तुम्ही काहीही करायचं नाही। शिफारस पत्र हा मुद्दा फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत। मग या शिफारस पत्रावर अंगणवाडी सेविका सुरुवातीला त्या ठिकाणी स्वतःचे नाव लिहिल। त्यानंतर बघा, या पुढच्या रिकाम्या बॉक्समध्ये त्या ठिकाणी किंवा रिकाम्या जागेमध्ये त्या ठिकाणी काय करेल, अंगणवाडी केंद्र जे आहे त्या केंद्राचे नाव टाकणार। नाव टाकल्यानंतर तालुका, जिल्हा, जे गाव आहे ते सर्व माहिती या ठिकाणी भरल। नंतर बघा, यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अर्जदार जी कोणती महिला आहे त्या महिलेचं या ठिकाणी नाव येईल। नंतर या ठिकाणी आधार क्रमांकाच्या इथे महिलेचा जो काही आधार क्रमांक आहे, व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडून हे शिफारस पत्र भरून घ्या, जेणेकरून तुमचा आधार नंबर चुकायला नको, नाव वगैरे चुकायला नको। आणि यामध्ये काय लिहिलंय तर बघा, अंगणवाडी सेविका हे शिफारस पत्र का देत आहेत, तर त्यांना यामध्ये काय सांगितलंय की लक्षात घ्या की जी महिला आहे, जी माझ्या समोर ही महिला आली आहे XYZ, तिचं काय असेल ते नाव, तर त्या महिलेला पती किंवा वडील नाहीयेत आणि त्या महिलेने तिचं घटस्फोट प्रमाणपत्र असेल किंवा माहितीचा दाखला माझ्याकडे दिला आहे, असं या शिफारस पत्राच्या द्वारे
अंगणवाडी सेविका सांगणार आहेत. अंगणवाडी सेविका हे कोणाला सांगणार आहेत, तर अंगणवाडी सेविका हे सांगणार आहेत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना. लक्षात घ्या, या शिफारस पत्राचे मूळ उद्देश काय आहे ते तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल. मग अंगणवाडी सेविकांनी हे काय केलं, प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी, जो तालुका आहे तो तालुका, जिल्हा आहे तो जिल्हा आणि बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचं नाव. आणि या ठिकाणी अंगणवाडी सेविका स्वतः परत तिच्या खाली नाव टाकेल, तिच्या केंद्राचं नाव, तालुका आणि जिल्हा असं नाव टाकून तुमचं शिफारस पत्र त्या ठिकाणी सबमिट होईल. आणि या शिफारस पत्रासोबत तुम्हाला काय करावं लागेल, एकतर पती किंवा वडिलांचा एकतर मयत दाखला किंवा तुम्हाला घटस्फोट प्रमाणपत्र लागेल. लक्षात घ्या, 2 गोष्टी तुम्हाला लागतील. या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी आणि सोबत महिलेचे आधार कार्ड त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे. या गोष्टी तुम्ही घेऊन जाऊन अंगणवाडी सेविकांकडून हे शिफारस पत्र घेऊन तुम्ही तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता. कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. एकदा का तुमचं शिफारस पत्र त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठवले की त्या ठिकाणी तुमची ई-केवायसी प्रक्रिया संपत आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढचे जे काही पैसे असणार आहेत ते सर्व पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. तुमची ही ई-केवायसी पूर्ण होऊन तुम्हालाही लाभ घेण्याकरता कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता तुमचे जे महत्त्वाचे प्रश्न होते ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये उत्तर दिले आहेत. तरी देखील एक सारांश तुम्हाला सांगतो. सर्वात पहिला मुद्दा होता तो म्हणजे शिफारस पत्र कोणाला लागते, तर ज्या महिलांना पती नाहीत वडील नाहीत त्यांच्यासाठी. कुठे मिळते, अंगणवाडी सेविकाकडे मिळते. त्यासोबत काय द्यायचंय, एकतर पतीचा किंवा वडिलांचा मयत दाखला किंवा घटस्फोट प्रमाणपत्र, एवढे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचे आणि तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊन लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे येणार आहेत. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.